राम राम बाबूराव. राम राम बाबूराव. मला का कुठं नाही गडबडीने चाललंय सगळं काहीच माहित नाही का? अरे काहीच माहित नाही. अरे मित्र आपल्या पांडू पाटलाच्या पुरीचं लग्न. पांडाच्या हा पाहून आले. आपल्याला कसं सांगितलं नाही. मला सांगितलं ना. अरे पण मला काही विचारलं. मला म्हणजे बाबूरावला घेऊन ये म्हणलं. आता काही वेगळं आहे का काय? मला तर आपण असं करू तिथं जाऊ. आता ते बैठकीत काय काय होतंय पण लांबून मजा बघायची. बाकी काय जिथं आबूराव तिथं बाबूराव. चला चला. पुरी मोबाईल मध्ये काय बसली? त्या प्रतीकच्या मुलगी बघायला जायचं आपल्याला. मामा येतात ना पप्पा, थांबा जरा. काय यायचंय, कधी यायचं या मामा पण? येतील. तू काय पाहती मम्मी? अगं ते मामा आला नाही अजून, आपल्याला पोरगी बघायला जायचं ना. मामाने टाइम दिला होता ना, येईल मामा, काम असतील. कधी येतो काय माहिती. अरे मामा चला. अरे किती उशीर. अरे घरून निघायला काय काढले की सगळे. बर चल 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 निघायचंय चल. तुझा भाऊ आलाय, जरा चहा पाणी काहीतरी बघ जरा. अहो दाजी कुठे छान पाणी करत बसलाय. इथं चहा पाणी प्यायला मला अजिबात येणार नाही. अगोदर लग्न भाच्याचं आणि नंतर बघू चहा पाण्याचं. पाठीशी धन्य आहे. चला ए, चला चला चल लवकर. चल, दाजी चल गेलं लवकर. चला चला चला. तिथं लय बोलू नको बाबा. डायरेक्ट लग्न करून घ्यायचं बरं. आता सांगू घेते पण काय काय पाहिजे. नाही नाही पाठवायचीच. पुन्हा ते अरे लय श्रीमंत पार्टी. संजयराव किती वाजले? कधी येणार पाहुणे? भाऊजी झालाय फोन त्यांच्याशी. फोन दिल की आता आपले रस्ते तुम्हाला माहित नाही काय अवस्था आहे. जरा फोन करून बघा. फोन करतो मी. हो आरूला पण तुझी ऐन तयारी विचारलं ते व्यवस्थित. ए पुरी ऐन तयारी. हा नाही तर पाहून यायचं परत पुरींचं खूपच आवड हो. दाजी आईला बंगला तर एकच नंबर आहे. आणि काय मसड. अहो एक म्हस 50-50 लिटर दूध देते. ह्या 5-50 म्हशी. अहो कमीच नाही कमीच. एक नंबर बारके सोडायचे नाही आपण. माझा पोरगा बी कमी नाहीये. MBA झालेला आहे, एवढा पैसा कमवते. ए शारदे काय MBA झालंय म्हणते ग. अगं त्याला पगार किती मिळेल लाखभर. पण बघ ना अरे इथं नसता रोकडाच आहे रोकडाच. बागाई जमीन ही मोठाचा बंगला ही सगळी बुरोडोर. वा 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 सोडायचं नाही. काय बाचा बा. आता आहे ना डाऊट टाकायचा. सुट्टीत द्यायची नाही. बरोबर का ना बाची बाय. हे बघ काय बी झालं ना तरी आपण ही पार्टी सोडायची नाही. तकन जमून टाकायचा. हो पोराचं बैल होईल. हा काय म्हण लागत नाही माणसाला. मी काळजी करू नका तुम्ही. अरे वाटतं आले वाटतं पाऊल. राम 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 राम. या 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 या. बसा बसा बसा. बसा गाजी बस. प्रवास तर व्यवस्थित झाला ना? प्रवास चांगला झाला पण खडतर रस्ता खूप आहे. किती खडे आहेत रस्त्यामध्ये. अहो थोडा आहे खराब. बाकी छान आलो. घर सापडलं ना व्यवस्थित? हो सापडलं व्यवस्थित. आणि शिवाय आमचं मेहुणे. अहो पाहुणं त्यात एवढा पशी पोरं खेळत होती. त्या पारख्या पोरला विचारलं पांढरण पाटीलचं पोर कुठं. एका मिनिटात सांगितलं. अहो परिस्थिती नाही तुम्ही ती. आलो यारो, अगं पाणी घेऊन ये. आले. तुमचं आहे. आया पुसला. कशाला राहू दे नको मला. नाव काय बाळा तुझं? आरही पांडुरंग पाटील. छान नाव आहे. नाव पण तिच्यासारखं. हो छान आहे. मुर्गी केली देखणी बहारच उडस वाढायच नाही. हाय देखणी पण नाव शिक्षण किती कमी झालंय की आपल्याला काय होतंय. शिक्षण कोण बघतंय. शेवटी चुलून मुलूक करायला पाहिजे ना. मामा खतली देख न दिसतोय.
अरे यार इसका IMBA झालेलं पोरग इथे शिवाय लाख रुपये पगार आहे मग चांगले मग बाबांशी बोलून होणार रे बस बरं करते ना आईला आणि बाबांना दोघांना सांग ना. सुंक की आता हा कार्यक्रम पाहायचा होऊ दे एकमेकाची पसंती झाली की जमून टाकू चालेल चालेल मग काय अडचण चालेल सर तर चांगलंच आहे. पोरग एक नंबर आहे हम्म. पोरगी पसंत मला टक्षी वाटतं. नीट बघून घे बाबा. पुन्हा म्हणशील की मामाने पोरगी नीट दाखवलीच नाही म्हणून. माझ्या डोक्याला तारसलो काय घेता. बरोबर आहे. आवडली तुला हो. छान आहे मामा. दिसतेस. पोहे कुणी तू बनवले? हो. छान बनवलेत. छान बनवले. थँक्यू. काय काय स्वयंपाक येतो तुला? सगळ्या स्वयंपाक. पुरणपोळी येते. त्याला पुरणपोळी खूप आवडते ना म्हणून विचारलं. शिक्षण किती चालू पुढे? 12वी. 12वी नंतर काय? नाही सांग. कुठला क्लास वगैरे काहीच नाही केलं. काही आवड? आवड कशी आली शिक्षणात पुंजूर पुढे करून दिले. कोर्सेस वगैरे करायचे ना म्हणजे आवडतात ते. अगं गीता, अगं शिक्षण शिकून काय होणार आहे? मला चुलून मुलूच करायचंय की कशा शिक्षण माहिती नाही मामा ते आवड सगळ्या आली पाहिजे. बाळा तुला जर कुठं शिकवलं तर तू शिकशील का? हो. हा बस. तिला जे आवडते ते करू द्या मामा. हा पण शिकवलं. हा श्रेय ना मी तिची शिकायची इच्छा पाहिजे ना. जे आवडते तिला सांगतं आहे. तुला आवडतं का? शिकायला पुढे आवडेल का? हो आवड. मग आपल्या इकडे आल्यावर तुला शिकवू आम्ही. घराचं काम येतं का सगळं? हो सगळे. अहो सगळं काम कीच करते मला कशाला साथ लावू देत नाही. अरे वा वा छान आहे. खूप गोली मुलगी आहे माझी. हो लागले तुझ्या डोक्याचा ताप गेला. हो यायला पुढे नंबर. बरं मी काय माझं नशीब आहे एवढी चांगली सोय भेटली मला. आम्हीच शब्द बघतात. आमच्या पोरा पण काहीच राजलं ते विचारून घ्या. हो हा. तुमच्या MBA कुठल्या कॉलेजला केले? पुण्याला गेलेले. जॉबला कुठे आहे? पुण्याला कंपनी? हो. आम्हाला तर सगळंच पसंत आहे. काय दाजी मग खोडाची का सुपारी? देवले लगेच गडबड कशाला करता? अहो त्यांची बी जरा बाजू कळू द्या ना. त्यांचं काय पसंती आहे मुला मिलीची जरा बघू द्या त्यांना विचार करू दो. हो का? पत्रिका बघायचं आणि पुण्याचे पसंत आखल्या पुढे जाते पोर आपली. आपली पत्रिका पण महत्वाचीच आहे ना. बघू द्या. त्यांना एकमेकांशी बोलू द्या अगोदर त्यांची आवड निवड करू द्या मग पुढचं पाहू आपण. हा मला तेच म्हणायचं. बस गडबड करा. आपण खानदानी लोक आहे. आपल्यात पूर निर्णय घेत नसते आपण ठरवून ते असते. अरे पण पत्रिका बघावंच लागेल ना. हो बघू मग आपण. आता ह्या जमान्यात कुठं पत्रिकेचं घेऊन बसली. असं नाही बघावं ना त्याला आपल्याला पत्रिका. काही अडचण आहे का? नाही हे सगळं आम्हाला पसंत आहे मुलगी सगळं ठीक आहे. फक्त जर त्यांच्या दोघांचे जरा विचार जुळले असते तर काय हरकत नाही. आमची दोघांना एकमेकाशी बोलू दे निवांत एकांत. मी तेच म्हणत होतो. दोघं बोलली म्हणजे कसे एकमेकाच्या वर किंवा त्याने चालेल चालेल. पुन्हा आयुष्य काढायचे एकमेकांसोबत त्यांना आहे का नाही. आरोही जा बेका. काय म्हणतो बाबूराव मग आमच्या मुलीसाठी सुद्धा एखादं स्थळ बघायची. लग्न करायला काढले खरं हा पण पैसा पाणी आहे का जवळ? पैसा कशाला लागतोय मुलगी आहे ना. मुलगी असं नाही चालत. अहो पैसाच लागतो हल्ली. बाबूराव कशाला लागतोय ह्यो पैसा? अरे बाबूराव पैसा नाही वरदक्षिणा म्हणून द्यावं लागतंय सध्या. वरदक्षिणा हा आता ही कशाला? म्हणजे तुला माहित नाहीये? नाही हो. ओ पांडू पाटलाच्या पोरीचं लग्न ते कसं जुळलंय ते बघायचं तुम्हाला. जुळलंय पण ते कसं जुळलंय ते बघायचं का? चला की चला की चला. चल. झालं का बोलणं? हो आहे का पसंत? हो आहे कसं. आता काय असं हिचं नाक डोकं प्रश्नच येत नाही. मी हिचा माणूस सांगला एवढं बाहेर येईल का पार तिने सोडत नसतोय. अरे मग सोडून बांगला सीटी. आवडलं का पोरगा? हो आवडला पण ते म्हणतात लग्नानंतर शिकलं तरी चालेल. अगं मग चांगलंच आहे की. जे खर्च करणार आहेत ना
मग तुला काय अडचण आहे ना, हुशार आहे की सगळ्या. हा तुझी इच्छा होती का नाही शिकायची? हा मग मस्त शिकायचं. सिटी तू वाढवते तस ते वाढणार आहे ना. हो. तुझ्या वय सगळं चांगली मुलगी नाही म्हणायचं ना. पसंत आहे ना पुढं? हो चांगला मग सांगतो ना. तू एक कर. तू गाडी जाऊन बस. आता आम्ही पुढची चर्चा करतो. बरं एक काम कर, त्यांना आपल्या खंडोबाला घेऊन जा कुलदैवताला. हा चालतं. चालतंय ना? हो. पहिला मी बोल तू या संजय नक्की. आले तसं मुलाला तर पसंत आहे मुलगी. बोललो मी त्याच्याशी आता पसंत आहे त्याला. आता मुला मुलीची पसंती तर झाली, आता लागलीच पुढची बोलणी करूया की. मी रिक्कीच म्हणत होतो. नाही नाही आता हातच्या कणकेला आरसा कशाला. हो तिची पसंत आहे तिची पसंत आहे कशाला मग अडचण करायची. हो काय काय पाहिजे. बोला सांगा तुमची काय इच्छा आहे. आता आणि कशाला काय मागतोय. मग तुम्ही काय पुरीला केल्याशिवाय राहत आहे. लय शिवाय म्हणजे आम्ही आता आहे ना मला स्पष्टच बोलतो. आता आम्हाला पण एक खूप एक मुलगी आहे, मस्त फाटा माटात लढेला करू चांगलं काय राहिलंय तू. नाही नाही तुमचं बरोबर आहे. पोरं एवढा शिकलेला आहे कामाला आहे. अहो बंगला गाडी सगळं काय कंपनी घेणार आहे. बस काय आणि तुम्ही काय कसं मान ठेवल्याशिवाय राहत आहे मी तेव्हा. नाही आम्ही ते आमच्या पतीप्रमाणे सगळं व्यवस्थित करून देणार. अगं आई दादा आपला MBA झालाय हो ना, त्याच्या स्टेटस प्रमाणे तरी त्याला आपल्याला घेतलं पाहिजे ना. हो पण तुला बोलवले तर तू बोललेलं पाहिजे. हो आपल्याला कार पण पाहिजे हो ना, कारण अरे शम्या, काय चाललंय तुमच्या लोकांचं? बरं का पाटील साहेब, आम्हाला मुलगी पसंत आहे आणि मुलगा चांगल्या नोकरीला आहे, लाखभर पगार आहे, ते त्याच्या कर्तृत्वावर मिळालाय. आणि माझं तर मत आहे, मुलाला जे काय पाहिजे किंवा कमवायचं आहे ना, ते स्वतःच्या कर्तृत्वावर कमवा, या मनातला मी. त्यामुळे तुम्ही आहे ना, तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही लग्न करून द्या. मी तर म्हणतो साडी आणि नारळ जरी तुम्ही दिला ना तरी आमची तयारी आहे. हो ताची मला ऐकायला काय लागलं काय झालं. हो असं नसतंय बोलत मी जमत. तिला बोलायचं नाही करावं लागते. पोराचं स्टेटस काय त्याने बोलच लग्न करून देतील ना. आणि ते हुंडा अगं ताई रे हुंडा कुठं म्हणतीत. वरदक्षिणा म्हणतात त्याला. असं वय मग त्याचं काय. ती दिल्याशिवाय राहते रोय वरदक्षिणा. अहो ताई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा, तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होते. आमची मुलगी आनंदात राहील एवढंच आम्हाला पाहिजे, आम्हाला दुसरं काय पाहिजे बरं. मी पण मुलीसाठीच म्हणतोय, ती सुखात राहण्यासाठीच तिला ज्या सुखसुविधा पाहिजे त्या द्या तुम्ही. हा देते. अरे हो हो थांबा जरा, आम्ही आहेत ना बोलतोच ना. आणि बापावरे आम्हाला पण काही जास्त मुली नाही, एकच मुलगी आणि एकच मुलं आहे. आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे लग्न असं मस्त करून देणार आहे. तर तिला त्या लागणाऱ्या रोजच्या ज्या घरातले ज्या फर्निचर भांगडी हे सगळ्या गोष्टी घेणार आहेत आम्ही. अहो ती तर गरीबातला गरीब माणूस पण देतोय. आता तुमची ऐपत काय बारकी आहे वय. अहो एवढं मोठं तुम्ही म्हणजे हसते त्याप्रमाणे झालं पाहिजे ना. कसं शेवटी काय तुम्ही आम्हाला देताय का. पुरीला देणार आहे तुमच्या जावायला द्यायचा आहे. 100% पण त्याच्यासाठी अगोदर हे बोला चाली किंवा तुम्ही जे हुंडा वरदक्षिणा हा प्रकार आम्हाला ते काही मान्य नाही. तुम्हाला काय म्हणायचं भाऊजी. अगदी खरं. आम्ही आमच्या ऐपतीने व्यवस्थित लग्न करून देणार नाही. नाही 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 आम्ही साफ हुंड्याच्या विरोधात आहे. आम्हाला हुंडा नकोच आहे. पण कसं तुमच्या जावायला म्हणून म्हणलं आम्ही. तरी तुम्ही मुलीला तर तरी घालते ना ते. दे ना. बोला काय अपेक्षा आहे तुमची मग. तेव्हा का तुमच्या मुलीला कमीत कमी 21 तोळे सोनं तर घाला तुम्ही. हो हे काय पद्धत आहे का बोलायची. हो तेवढं तर पावस लाखभर रुपये पगार आहे माझ्या मुलाला. आता गाडी भरणं सुद्धा भेटणार आहे. अहो पण आता ते मुलाचे वडील काय म्हणले, स्वतःच्या कर्तृत्वावर मुलगा मोठा झालेला मला आवडतं. मग तुम्ही असं 21 तोळे हे काय पाहुणे बरोबर नाही. अहो, जे म्हणा ते पोरीच्या सुखासाठी देऊ. देऊ ना 5 तोळे देऊत ना, आम्ही खुशीने देऊ. मला नका देऊ, तुमच्या मुलीला घाला म्हणते मी अंगावर. तेच तर बोललोय, 5 तोळे मुलाला देतो. हो कसं आहे माहितीये का. नाही नाही तुम्हाला मोलाचं म्हणला म्हणून म्हणतोय बरं का. हो म्हणजे आपल्याला तर हे लग्न जमवायचेच. हे तुम्ही व्यवहार कशाचा करायचा आहे. हो का
तुमच्या जावयासाठी आणि पोरीसाठी तुम्ही हे सगळं करणार आहे. आणि 21 तोळा काय हो तुम्ही असं देतात है का नाही? तुमच्या 10 तोळा तर तुम्ही तुमच्या पोरीलाच घालणार आहे. आणि जावया तुमचा चांगला दिसला पाहिजे, गावात तुमच्या शोभून दिसला पाहिजे. 10-15 तोळा तर असं कुणी मी खातोय काय दाजी खपा हो तुम्ही. काय बरोबर आहे का नाही? बरोबर बोललाय. तुम्ही थोडस बोलतो थोडं जरा व्यवस्थित बोला ना. दादा आपल्या मेस्टर आम्ही बोलतो ना इथं. अहो आम्हाला पण एकच पोरगण पोरी, तुम्हाला एकच पोरगण पोरी. लग्न तरी चांगलं करा ना सोनं नाणं घालून पोरीला. हो घालणारच की. आता मामा म्हणलेत ना 5 तोळे घालतो. 5 तोळे ठेवत आहे मी त्याच्या आणखीन 2 तोळे वाढवतो 7 तोळे चला. हे 7 तोळ्याने काय होतंय तवा? अहो लाखभर पगार आता लाखभर आहे. पुढच्या 3च महिन्यामध्ये त्याला आहे ना डायरेक्ट 2-2.5 लाख रुपये पगार होईल. अब तुमचीच पोरगी सुखात राहणार आहे. काय काय बरोबर आहे करायचं बरोबर बोलतोय. अहो आम्ही लग्न पण आहे ना 5 स्टार हॉटेलच्या हॉलमध्ये करून देणार तुम्हाला. साधं लग्न आमच्याकडून पण होणार नाही. किती नका काळजी करू. नाही बरोबर आहे बरोबर आहे. नाही एवढ्या मोठ्या पंग्यावर लोक आणि ते घास झोपेत लग्न लावणार आहे. 5 स्टार मध्ये लावणार आहे. आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे. पण तेवढं ते तागडी असं कर 1-2 तोळं कमी कर आणि सांग त्यांना नाही असं करा 1-2 तोळं कमी करा बाबा. पण तुमच्या जावयाला चांगलं दिसलं पाहिजे, पोरगी चांगली दिसली पाहिजे. कसं आहे का नाही? लग्नात तसं नवरा नवरी बी गोड दिसत आहे, त्याला सोनं नाणं असलं राहावं. गोरीला पातोळी घालू आणि कोराला पातोळी बस. अला का सोन्याचा दर तर किती झालाय माहित आहे ना तुला? काय पण दे, त्यांना फिरायला पण सोपं होईल ना मग. कंपनी साडी नाही ना. कंपनी तू कंपनीच्या गाडीत पिणार पण स्वतःच पण काहीतरी पाहिजे ना. बघ त्यांना दोघांना नको का? नाही मला एक सांगा तुमची पोरगी जेव्हा तो सासरवाडची कंपनीच्या गाडीमध्ये यायचं वय स्वतःची गाडी असल्यावर कसं शानमध्ये पोरगी येईल तुमची. बरोबर आहे ना? बरोबर. आणि हे बघा 10 तोळ्यावर काय जमणार नाही. काय माहितीये का पोरगा युकुलता एक पोरगा आहे माझा बाचा एवढं शिकल्या सवराला पगार पाणी आहे आणि शेवटी तुम्ही तुमचा जावाय मिरवणार आहे ना. हे बघा यायचंय तुम्हाला. तुम्ही एकदा ये ना. पण मी म्हणते याला काही कमी आहे का? हा युक्ती एक लेख आहे, चांगलं धामधुमीत लग्न लावू. करत्या ताईडे नकुल पोरगं पण येणार ना. तिथे मी काय पण द्यायचंय कराय. आले ना शेर कशाला डावलता? पोरग चांगलं आहे द्या की. काय करावं मग आता? काय आता सुटी तू आम्ही काय फक्त बोलणार आहे. करायचे तुम्हाला प्रत्यक्षात काय रे तुम्हाला पार पाडायची. ठीक आहे मामा. 10 पण नाही 12 पण नाही 15 फायनल कारण संपवा विषय. आणि आता तुम्हाला वाटतं तुम्ही ऐकावं ज्या गोष्टी. याच्यापेक्षा काय ऐकत नाही आमची. आम्हाला काय नकोय बरं का आम्ही सक्त हुंड्याच्या विरोधात आहोत. ती वरदक्षिणा म्हणून आम्ही मागितलं ना तर तुम्हाला वाटायचं की आम्ही लालची बिलचे. तसं काय नाही. काय रे फायनल करून टाकतो. काय म्हणते 5 स्टार मध्ये तर तुम्ही करणारच आहे. आता घरात तर गरीब माणसं पण देत येतं फ्रीज म्हणा वॉशिंग मशीन म्हणा सगळं देत असते. तसं नाही तुम्हाला कसं टेन्शन नाही घेऊ. मी काय म्हणतोय तेवढं काय माहितीये का लय मोला मागायची करणार पण 7 लाखाची कार घेऊन टाका एक तुमच्या जावायला होणार आहे. त्यांना दोघांना फिरायला नको. मग काय झालं ना आता तुमचं बोलणं झालं सगळं. तुमचं काय मतायचं? आणि आता एक चांगला मुहूर्त बघा आणि ठरवू तारीख. ठीक आहे जर तुमची तयारी आहे तर मग आमची तयारी आहे. हा आता मुहूर्त कशाला काढत बसताय मुहूर्ताचं राहू द्या. एखादा रविवार धरा आणि जवळच्याच रविवारला टाका उडून बारा. पोरीला पोरगा पसंत, पोराला पोरगी पसंत, आकून एकमेकाला सगळं जुळतंय. कशाला पाहिजे तारीख आणि बिरका ताक. चालतं महिन्यावर जुळू आपण. कसं आहे आमचे पाहुणे रावळे होते. आता कसं बोलला नाही पुरणपोळ्याचा स्वयंपाक कशाला उगत आपल्याला गडबड आता नको नको. आता सगळ्या गोष्टी झाल्या आता बरं बाबरो तुला एक सांगायचं तुम्हाला अरे सध्या दुनिया इतकी लालची झाली ना का काही मागणी सुरू करायला आली बुवा आता. ना तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. अरे आता एवढं ते पाटल्याने देऊन ते समोरच्या माणसं समाधान होईना ना. म्हणजे अजून काय मागितलं का? अजून मग मागितलं काय बघायचे तुला. चल दाखव चल. मामा अगं शारदी कुठे आहे? मम्मी राहिला अगं हिरावती पहिले बस इकडे लय महत्वाचं बोलायचंय. काही आला तू काय करणार? अगं जेवढं बघितलं आणि जेवढं चौकशी केली ना त्यापेक्षा लय श्रीमंत पार्टी आहे ती. काय म्हणतो? मागाच काय राहिलं ना
मागाच काय राहिलं नाही ना. आपण सगळं तर मागितले आता. सगळं माग हवले का बघ. आप बुलेट राहिली. बुलेट तरी मी म्हणतोय मला काहीतरी चुकल्यासारखं झालंय. ही बुलेट राहिली. आता बघ त्याची आहे ना, ह्याची पहिली गाडी तर खटारा झाली. हा. काय करू माहितीये का, बुलेट आहे ना चांगली 360 वाली 360ची पॉवरची ना, तीच बुलेट. नाही मग बुलेटवर फिरायला कसं वाटेल हा? मग काय हा, करू का फोन त्यांना? एवढा पगारवाला पोरगा आहे माझा, बुलेट घे, लगेच फोन करा आत्ताच्या आत्ता. घे मागेल तेवढं कमी. उगाच आपण लागा ते 15 तोळ्या उगा बसलो. आपण आहे ना 25 नाही सांगा 30 तोळ मागाय पाहिजे होतं. मामा फोन लावा का? फोन लावा. हॅलो हा मामा. भाऊजी तुम्ही इथे बसलात का? बरं झालं भेटले. काय झालं संजय? काय सांगायचं तुम्हाला आता? हो त्या पोराच्या मामाचा फोन आला. एवढे विचित्र माणसं मला नव्हतं वाटलं राव एवढे त्याला फोन. अरे पण झाले काय एवढं तू काय घाईत आलास? काय सांगायची तैडी तुला, ते बुलेट मागू राहिले. हा एवढंच ना, मला वाटलं काय झालं. अरे एवढंच नाही म्हणजे काय बोला सोपं वाटतं रे. कसं करताय? अगं अजून 1 महिना आहे लग्नाला. काय झालं? मी काय म्हणते, चारे त्या नवरदेवाचा मामा आहे ना, त्यांनी फोन केला होता नवरदेवाला बुलेट पाहिजे. आधी देऊन टाका ना. घ्या अरे त्याला नवीन पाहिजे. अरे नवीन मग त्याचे जुन्या भंगार संगार गाड्या घेणार आहे का? आता देऊन टाकतील ना. काय देऊन टाकतात? मी काय म्हणते, एवढं तर आहे की देवाच्या कृपेने आपल्याकडं. सगळं तिथे जावले का त्यांच्या मग? अगं हाय म्हणून का सगळं त्यांच्या हवाली करायचं? अहो एवढं दिलं मग एक बुलेट दिल्याने काय होणार आहे? अगं आता एक मागणी झाली, अजून एक मागणी. हळूहळू त्यांचं वाढतच चाललंय. माय ना जायचं अजून. आज बुलेट मागतील, उद्या एखादा फ्लॅट बुक करायचे त्याला पैसे द्या. अजून काय गावाकडे शेती कुणाची विकाय निघाली परत 10-5 लाख द्या, कुठून देतात? आपल्या पुरीच्या सुखासाठी बस एकदा थोडस आम्हाला बोलू दे. एक पुरी तू पण बस. दादा तू बस इथे चल. आपल्याला जाय ना, एवढी नालायक माणसं होऊ शकतात पैशासाठी. यार काय मलाच काय महिना जायचंय, रोज 1 तारखे वाढवलं. लग्न झाले एवढं बुलेट दिल्याने काय बिघडणार? उद्या स्कॉर्पिओ मागतील. ऐकून घे, आता एवढे दिले तरी अजून मागतील म्हणजे यांना कडमी धरली खरी. आता उद्या भात वाढाय मोकळे की. मग लग्नाच्या अगोदर ही अवस्था, लग्न झाल्यावर काय? पण आपली आरू खुश राहील ना. काय रखत आहे? एक दिली तर काय बिघडणार आहे ना आपल्याकडे एवढं. आमडीच ही खुश राहणार आहे. हा आपण बैठकीत सगळ्यांच्या मागण्या मान्य केल्या. आता यांना कडमी दिली तर आता हे हात वाढायला लागलेत. पण माझी तर बिलकुल इच्छा नाही अशा माणसांना आहे ना. परत मला नाही वाटत आपण यांना दारात उभं केलं पाहिजे, यांचं काय ऐकून घेतलं पाहिजे. खरंय पोराला नाही कळतं ना, आपल्याला कळतं ना. नाही कळते 4 उन्हाळे पावसाळे आपण पाहिलेत, अनुभवले. मला काही पटत नाही. आता सगळं गावभर झाले. उद्या पोर लोक काय म्हणती, पोरीमध्येच काहीतरी खोटं म्हणून यांनी लग्न मोडले. अजिबात नाही द्या. आणि त्या पोरीला आहे ना, तुम्हाला वाटत असेल हिरो पोरग आहे, त्याच्यापेक्षा पुढचं हिरो चांगल्या नोकरीवालं घरंदाज पोरग पाहिजे अवजडी माझी. तुम्ही काय टेन्शन घेताय? बरोबर. मी आहे ना अजून. अरे तसं नाही दादा, पण लोकांची तोंड हात लावता येते का तू सांग? शे लोक जर आज एवढ्या मागण्या करू राहिलेत, लग्न झाल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. मागल ती वस्तू द्यावं लागेल त्यांना. काय करशील? आपल्या गावात सरपंच 5 पंच 4 जाणती माणसं बोलवून घेऊ. 100% मला तो. आणि त्यांच्या समोर हा विषय मांडू. पुन्हा आपण बैठकीला बोलावलं नाही देणार हे गोष्टींचं काम. मांडू आता काय आहे बघ. शेवटी त्यांचा विचार यायला पाहिजे आपल्याला. याला पाठवतं संग्राम जा. सरपंच आणि आपले 5 पंच आहेत, त्यांना मी बोलवलंय म्हणून सांग. हा जे उपलब्ध होतील ते सरपंच चेअरमन तुमचे जे असतील ना, त्यांना सांग जे वडिलांनी बोलावलंय. थोडंसं महत्वाचं काय मी मग थोडंसं चाललं काय काय होतं, असे विषय थोडेसे काय बेरेने घेतले पाहिजे. हो खरंय. हे लग्नाचा विषय पद्धतीला या विषय काढायचे नव्हते ते. आज आपण बारीक पक्षी नाही गेलो. यावर्षी पाऊस जोरदार झाला. अहो जोरदार बी झाला आणि भरपूर नुकसान झालं. हो शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. राम पाटील संग्राम अरे पाणी तरी घेऊन ये. पाटील अचानक एवढं गडबडून का बोलून घेतो आम्हाला? सांगतो सगळं सविस्तर सांगतो सर. बरं काय झालं, तुमचे ते मित्र रामभाऊ हो त्यांचा मुलगा लग्नाचा आहे. तो आमच्या मुलीला पाहायला आला परवा. पसंती झाली, मुलीची दोघांची पसंती झाली. घेणे देण्याची बैठक बसली. बर. आता बैठकीमध्ये त्यांच्या सगळ्या मान्य आम्ही मान्य केले.
प्रत्येक गोष्टीला हो. 15 तोळा सोनं मान्य केलं. मोठं चांगल्या हॉटेलला लग्न करून द्यायचं मान्य केलं. शेवटी कार सुद्धा आम्ही मान्य केली. आता सांगा, असं रोज एक जर त्यांची मागणी वाढत गेली तर आम्ही करायचं काय? बरोबर आहे तुमचं. तुम्ही एवढं सगळं दिलंय, त्याबरोबर काळजा तुकडा पण देताय. हे तुम्हाला एक सांगतो, मी शब्द देतो. रामभाऊ सारखा माणूस मी पाहिलं, सोन्यासारखा माणूस आहे. अहो सरपंच, रामभाऊ चांगलाच माणूस आहे, पण त्यांच्या घरच्यांचं काय? अहो त्यांनी जी मागितलंय त्यांनी मान्य केलंय आत्तापर्यंत, आणि उद्या ही जर मारुतीसारखं शिपूट वाढत चाललं, यांनी काय करायचं? उद्या त्या मुलीची जबाबदारीचं काय? खरंय. तिला सासरवास व्हायला लागला तर यांना द्यावंच लागेल ना मागण ती. त्या मुलाच्या वडिलाचं ठीक आहे, तुम्ही म्हणता तो 100% चांगला माणूस आहे, पण ते त्यांचा तो मेवना आहे ना, ते मेवना आहे ना बाबा. आपण पहिले ना शब्दच मध्ये असं ते हे नाही होणार. म्हणजे रामभाऊला बोलूनच नाही ते. बोलूनच नाही ते करावं लागेल आणि ते पद्धतून बोलायचं. अरे बापरे, हुंडा नको, पण ते काय बरोबर. नाही आज आणखी मागत राहतं काहीतरी बंगला नाही मागावा. आणखी मागत राहते. समजा यांच्या मान्य पाहिजे, त्यांची जमीन जागा ऐकायची काय त्यांनी तो. अहो इलायची माणसं दिसतात, मग जरा काय हे ही एक वाटतं सरपंच ना, आपण ही चिक केला चिकीलाच थांबवला. काय बरं आहे का, तुम्ही त्या पेपर लिहून घेता का असं काही? आपण असं करू, राम बोलतो बोलून घेऊच, पण त्याच्यावर त्या मेवण्यालाही बोलून घेऊ. होणं महत्वाचं आहे. समोरासमोर एकदा सोक्षमक्ष झाला पाहिजे. बाबा एवढं सगळं मागितले तू, आणि ते सगळं पाटलांनी कबूल केले जायचं. नुसतंच ते देत नाही, तुमच्या काळजात तुकडा तुमच्या पात्रामध्ये टाकतोय, त्याची जबाबदारी घेणार आहे का तुम्ही? आणि मी हे ठणकावून रामभाऊला विचारन आणि त्याच्या समोर ते मेवण्याला सांगेल, ते सारखं सारखं असं काय मागायचं नाही. तुम्ही काळजी करू नका. पाटील वेळ आहे म्हणून लग्न हो बरोबर आहे. नाही लग्न झाल्यावर ते काही मागतील, घेऊन गेले की नंतर आपण काहीच करू शकत नाही. त्यांच्या मागण्या पूर्णच करीत बसावं लागतील. त्याच्यासाठी कंकोष्ट बी यायच्या चिकन नाही मुलगी ते लग्नाच्या अगोदर तुम्हाला काय वाटतं म्हणून उद्याचा विचार करा. आज ही परिस्थिती हो, उद्या काय करतात आमच्या मुलीचा विचार करा. क्षण होऊ शकतो जर मागण्या आई म्हणले तर त्या लेकराचे. हो, सगळ्याचा विचार करून तर सगळ्यांना बोलवून बरं, तुम्ही आम्हाला बोलून घेतलं, आम्ही सगळ्या आमच्या कानावर या गोष्टी आल्या. येत होते थोडे की बाबा लग्न ठरतंय पाटल्याच्या मुलीचं. तुम्हाला बोलवायला पाहिजे बैठकीला, पण ते काय नाही, पण आता वेळ गेलेला नाही. काही काळजी करू नका. आपण राम बोला त्याच्या मेवण्याला बोलून घेऊ, ते घेऊ. हा, आणि उद्या रविवारी म्हणतो ना, उद्या रविवारी दिवशी सुट्टी दिवस आहे, त्यांना ताबडतोब बोलून घेऊ आपण आणि समोर हे करून टाकू. काळजी करू नका सत्य भाऊ, तुम्ही काळजी करू नका. आणि सरपंच या पा, सरकारने कायदे काढलेले खरे आहे. आता जर कायद्याचं पालन करायला जर आपण समर्थ नसेल तर याला वेगळी दिशा आपण देणार, आपण गुन्हेगार ठरणार आहे. त्यामुळे आपण आपल्या गावकऱ्यांनी स्टँड घ्यायचं, अशा गोष्टीला कडाडून विरोध केलाच पाहिजे. बरं, ठीक आहे. सरपंच साहेब, चेअरमन साहेब, पिटे साहेब, सगळे तुम्ही आलात, आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. काळजी करू नका पाटील. सहकार्य करणं काम ही हुंडाबळीची पद्धत आपल्या गावापासूनच सुरुवात करायची नाही का? आदर्शच आपण घालून द्यायचा सरपंच चेअरमन. या गोष्टीला तुम्हाला 2 पावलं पुढे यावं लागेल. हा, कोणाचं वाईट घ्यायची वेळ आली तर घ्यायची, पण या गोष्टीला आम्ही खंबीरपणे मागायचं. 100% मी तुमच्या बरोबर आहे. चला आता तुम्ही काय करू ठरल्याप्रमाणे आपण विशेष संपून टाकू. बोलून घेऊ आपण. नका करू, आम्ही तुमच्या सोबत आहे. राम 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 राम. काय म्हणतो बरोबर? काय मग कुठवर आलंय काय? आता मला काल समजलं मग, पाटलाच्या घरी मिटिंग झाली. बर, ते म्हणते ते काय प्रिवेडिंग काय असतं ना, ते हे लग्नाच्या अगोदर पहिला आपल्या काळात होतं का असलं काय? जगात कॅमेराच नव्हता बाबा. आता तो आपल्यापर्यंत आला नाही. हा, आपलं काय ते शेलवरले कॅमेरे होते, पण ते आपल्यापर्यंत आला नाही. आपल्या लग्नाचे फोटो नाही झाले. आता पोरांच्या लय हौशी मौशी चालले. तर काय माहिती का, ही संस्कृती जी आहे ना, हे मुली जात्या प्रिवेडिंगच्या नावाखाली, ते काही कमी अंग प्रदर्शन दाखवतात. ही बरोबर नाही, ही संस्कृती बरोबर नाही. ना, पण ते आपल्या संस्कृतीला शोभतच नाही. मुळे मलाही पण तेच म्हणायचं ना, ते असं व्हायला नाही पाहिजे. पण आता ते काय, आता त्यांचं चाललंय ते चालून द्यायचं. आता हे रेवाज आलाय, पोरांच्या पुढे तरी आपल्याला जाता येत नाही, आता त्यांच्या पुढे जाता येत नाही. पण मला काय म्हणायचं होतं, पाटलांनी संमती कशी दिली म्हणावा, का ते ऐकलं नाही? नाही माहिती. आता कसं पोरांच्या पुढे तरी काय चालतंय? काही चालत नाही, हे पण आहे म्हणा. पण मला नाही वाटत हे लगीन बरं शेवट होईल याचा.
नाही कारण हे काय होतं की आता वाढत चाललाय हा कार्यक्रम. ना वाढत चाललंय कुठं सगळं त्यामुळे मला नाही वाटत गॅरंटी गड लागन म्हणून मला वाटत. मला नाही वाटत. चला आता काय पुढे होईल ते बघू. बघू काय होतंय आता पुढं. चला. हॅलो. काय करतोस? माझी आठवण येते का नाही तुला? अरे येते ना, आपण काम चालू होतं. हो. कसलं काम? त्यामुळे काम चालू. ओके ओके. बरं ठीक आहे, ऐक ना, आपल्याला आहे ना उद्या प्री वेडिंग फोटोशूट करायचं. अरे कशाला ते उगाच? कशाला म्हणजे मला करायचं, माझी इच्छा आहे. नाही तसं नाही, कशाला उगाच? तू फक्त ये, ऐक, तू फक्त ये, फक्त 4 वेगवेगळे ड्रेस घेऊन ये, हायतच नको घेऊन ये. ओके, आपण करू. कधी येतो? उद्या? अरे उद्या नको आहे ना, उद्या नाही जमणार, मला काम आहे. ठीक आहे, मग परवा दिवशी ये. चालतंय. बाय. अहो तयारी कुठपर्यंत आली? चालली हळूहळू. माझ्या ऑफिस मधले पण लोकांना बोलवायचंय. पप्पा, हा, ऐका ना, यांचा फोन आलता, परवा ते येत आहे. बर. ते म्हणत होते की त्यांना प्री वेडिंग फोटोशूट करायचे. हे काय असते? ते आता म्हणजे लग्नाचे पहिले फोटो काढतात ना, त्याला प्री वेडिंग फोटोशूट म्हणतात. दादा सांग ना. अरे आई, ते लग्नाच्या आधीची फोटोग्राफी आहे ती. फोटो शूटिंग, व्हिडिओ शूटिंग करतात, ते सगळेच करतात आता. लग्नाच्या अगोदर काय नाही तसलं चालणार. लग्न झाल्यानंतर तुम्ही काही गोंधळ घालायचे घाला, त्याच्या अगोदर अजिबात काय असलं चालणार नाही. काय सगळं काय पाहिजे तुला? मामा सांग ना रे. दादा ती काय म्हणती, फुडिंग काय? अरे काय प्री वेडिंग? हा, काय असतं लग्नाच्या अगोदर हे आता नवरा बायको लग्न त्यांचं ठरल्यानंतर ते फोटो काढणे, शूटिंग करणे, कुत्र बैठीच्यात जातील कुठं पाणी पाहते. जाऊ दे, नाद असतो लय. हो, पण हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. हो ऐक, गेल्यानंतर व्यवस्थित तुला मैत्रीण बरोबर हा आहे की. नीटनाटके फोटो द्यायचे, नीटनाटक शूटिंग झालं पाहिजे, काहीतरी येडवाकडं नाही. ऐकू का? बरं तुझ्यामुळे मला ओरडायचे. ना रे दादा, तू येणं बीड आहे का काय? आपले चालते का असं आहे? लोक नाव ठेवतील ना आपल्याला. ठीक आहे, नव्हतं तीच करते असं नाहीये, आता ते चालतंच आहे. बरं टाका ते सुरू झालं. लग्नाच्या आधी मेसेज काय म्हणतील लोक? मस्त सरळ सरळ फोटो काढा, सरळ सरळ शूटिंग. ठीक आहे, चालेल. नाही तर मग काहीतरी वाकडं तुमचं नको. नाही, लवकर जायचं आणि लवकर अंधार पाण्याच्या आत घरी यायचं. त्या मैत्रिणीला घेऊन जा. काय ना, नाही स्त्रीला येसाला संग्राम तुझ्या बरोबर. आम्ही येतो. पप्पा काय करणार दादा येऊन? तो कोण होईल उगाच? जाऊ दो लांबून पाहिजे नुसता, बाकी काही नाही. लाज येते लो, तू असं कुठं फोटो शूट करत मी मैत्रीण असेल संग आणि परत मेकअप आर्टिस्ट पण असेलच. असं आहे ना, काय होत नसल्या बरोबर. काळजी घ्यायचं ज्यांनी लाजायला पाहिजे जायचं ना, तो कशाला असतोय? त्याला विचारा ना, तमसील खबर होती ते. असेल ना, पण नीट जा. हा, आणि लवकर ये, अंधार पळायच्या आधी. पैसे येतील ना बघून. नाही, पैसे दिलेच ना तुम्ही. पैसे देणार वरती अकाउंट वरती. नाही तर काय तशीच निघून जाशील आणि परत मामा सोड पैसे, आई सोड पैसे. पैसे काय केवढ्यासाठीच बसले आहे मी. परवा दिवशी जातोय हा आम्ही. ठीक आहे. हा, मी तयारी करते. तुम्ही काय काहीतरी करा तर काय शॉपिंग. शॉपिंग साठी चाललोय तिला भरून. एकच देतले गुरुवार तुमचं, तुम्हाला बरं आहे ना. मी चाहते त्यांचा फोन येतो. काय बाबा, हे कसलं प्री वेडिंग आता आले काय माहित. अरे आपल्या काळामध्ये अरे लग्न होस तर नवरा बायको बघत सुद्धा नव्हते एकमेकांना. होतं त्या काळात म्हणून का तर तेच घेऊन पुढे चालायचं का? हे कधी जाण्यापेक्षा बोलला बसायला बोलायला परवानगी दिली, एकमेकाला समजून घ्या. मग आता जमलंच लग्न म्हणलं काय होणार आहे. आणि आता अरे पण विराट आपल्या डोळ्यासमोर एवढी गोष्ट असते. काय असू दे, तिच्या मनासारखी जाऊ दे, आता करते ना, त्याच्या इच्छा आहे, करू देत. बाकी काय पत्रिका झालं नाही. सांगितलेलं आज संध्याकाळी भेटते ना आपल्याला. तो निघाला फिरत बसतो, तो मला सांगितलं रे. मामा आहेस ना, हा सगळी कामं नीट व्यवस्थित कर. अरे प्रसाद, ते आपल्या सासूकडून उभं राहिले. राजा छोटा काय जायला कुठं. अहो दादा, त्यो रामभाऊ माहित नाही का तुम्हाला? हल्ला अहो खालचा, त्यो उभा राहतोय. आता काका
त्या पाटलाच्या पुरीच जमलेलं माहिती असेल की तुम्हाला मग? हा माहिती ठरलं की ते लग्न. अहो ठरल्याप्रमाणे पाटलाच्या पुरीला जे जे द्यायचं ठरलं होतं, पण ती लोक ना अपेक्षा त्यांच्या वाढत चालल्यात. त्यांच्या बापाची ठेवे का? पाटील कुठे? दादा पाटील वाढ चला बाबा वाढ. मी कधी लागायला लागलेली ती कुठं ह्याची चर्चा नाही. नमस्कार पाटील नमस्कार. तसं काय आज नाही केलं. काय नाही ते आपल्याला काय लग्नाचं कळालं होतं. सर ते मुलीचे लढायचे तुमच्या हा हा ते आलतो. अरे काय असते आता आजकालच्या मुला मुलीचे प्री वेडिंग वगैरे काय ते आपल्याला नाही पटत पण आता ते नाही का लग्नाच्या अगोदर ते नवरदेव नवरी जातात कुठं नदीत बगीच्या तिकडे तिकडे कुठं मंदिरापाशी ती फोटो काढणे शूटिंग करणे इकडे पळ तिकडे पळ तो प्रकार दुसरा काय राहत नाही. ते संदर्भ आता ते झाले थोडस निवळणे वातावरण. मी जायचं त्यांच्याकडे काय बघाय तसं नाही काही जायचं असं जाऊ त्यांच्याकडे बघून घेऊ त्यांच्या. अडचण आलं तुम्हाला 100% पकडतो आम्ही. मग या तुम्ही तसं काय अडचण नाही. झाले आता लागले रँक केलं. चला चल बरं का तुम्ही पुढे भेटायला. हो अरे 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 काय म्हणतो बापराव, काय चाललंय बापराव? मस्त चाललंय का? आताच्या युगामध्ये काय चाललंय माहितीये का? काही लग्न जमावच्या भानगडीमध्ये आता हे आधुनिक जग पैशाच्या नादी राहू. अगदी बरोबर बोलला बाबूराव. मुलगी असू मुलगा असू अपेक्षा वाढल्या बाकी काही नाही. अपेक्षा म्हणजे मापाच्या बाहेरच वाढल्या. अरे ते बघ ना पाटलाच्या पुढे लग्नाचं अरे जमले कसल्याला मोडलं राजा मोडलं कसं काय? अरे पण हे सगळं आहे सगळा बाजार चालू झाला नाही का? पैसा पाहिजे फक्त पैसा हा बाकी काही बघत नाही बघ. आईला अवघडच झालं या. हल्ली फक्त पैसा पाहिजे गाडी पाहिजे स्कॉर्पिओ गाडी पाहिजे आयुष्य आराम पाहिजे. काय पाटलाची परिस्थिती चांगली त्यामुळे मागायच्याच त्याची परिस्थिती चांगली ना त्याच्याकडे मागायचं काम हे सोडित नाही बघा. अगदी बरोबर बोल. डोक्यातलं खुळे गेलेलं नाही. हे कुठं ते थांबलं पाहिजे तर ते थांबलं पाहिजे पण आता आपण पण कुठेतरी थांबलं पाहिजे. अरे बाबूराव पण ही झालं कसं? म्हणजे बाबूराव तुला माहित नाही अजिबात नाही. तर बघायचंय बघायचंय चल मग. हॅलो. अरे कुठेस? किती वेळ लावलाय? ये ना लवकर, कधीची वाट पाहतीये मी इथं. हा ये. सॉरी यार गाडी त्रास होता. किती वेळ? एवढा वेळ असतो का? अरे त्रास दिला. चल. मुलींचा लगेच टॅन होता ना ते ते रिमूव्ह करायला किती प्रॉब्लेम होतो. काय सांगायचं स्किन केअरला त्याचे पैसे जातात ती गोष्ट तर वेगळीच. त्याचं तर मुलाच करतात ना. हा स्किन केअरला पैसे खूप जातात माहिती का? हो जात आहे. पोरांचे नाही जात काय. पोरं किती सुरू काढी काय फरक नाही पडत स्किनला. उतरे नाही पडले असंच आहे ना. तोच तर प्रॉब्लेम आहे. गाडीचं काम करणार होतं दुसरं त्याचं काय झालं? करायचंय ना. किती पैसे जाणार त्याला? नाही 10,000-15,000 रुपये. 15,000 ना. अरे मग करून टाक ना. काय 15,000 किती कमी झाले? 15,000 काम करावं लागतं. आणि किती कमी झाले 15,000? एवढ्यासाठी कुठे ते गाडी अडकून ठेवतोय? करून टाक त्याचं काम. 15 पहिला महिने होता. काय नाही करून टाक काम आणि लवकर गाडी नीट करा. कार मधून फिरवू ना आपण. हो बरोबर. हे बघ ना 2 व्हीलर मध्ये किती केस पण खराब होतात. परत ते टॅन होईल खूप. इकडे कुठे चाललोय आपण? नाही इकडे कुठे चाललोय? फिरून येऊ. मस्त आहे पण लोकेशन. तुला कोण सापडलं?
बोल तरी काही. बस ना. बोल. तुला माझ्याविषयी काय भिप्रेच आहे? अपेक्षा का माझ्या? माझ्या तशा तुझ्याकडून काही अपेक्षा नाही आहेत. फक्त तू असावा माझ्या लाईफ मध्ये एवढंच. बाकी काहीच नकोय मला. बस एवढंच. एवढंच. तुला आपल्या घराविषयी काय अपेक्षा आहे? काय नाही. छोटस घर असावं. तिथं आपल्या राजा राणीचा संसार. बस. अजून काय? आणि मुलं वगैरे? स्टुपिड. आत्ताच कुठं मुलं? अरे बघू ना पुढं. ते हा मग पुढे होतीलच ना. आपली मुलं आहे ना आपण कन्व्हेंट मध्ये शिकवायचे. हो शिकूयाच ना. आता मी एवढे शिकलेले म्हणलं त्यांना पण शिकूच ना आपण. हा मग शिकवायचं. तुझ्या काय अपेक्षा आहेत? काय ना तू अशी सर्व याच्यात साथ द्यावा मला. हा ते आहेच. सर्व हे करावा. हा समजून घ्यावा. मी समजूनच घेते की तुला. बस बाकी काय नाही एवढंच. बाकी काहीच नाही. बरं सांग ना आपण लग्नानंतर हनीमूनला कुठे जायचं? तू सांग ना कुठं जायचं? लंडन नाही तर फॉरेनला जाऊया. नाही नाही आपल्या भारतातच जाऊया कुठेतरी. भारतात कुठे फिरण्यासारखं ठिकाण आहे? बाहेरच जाऊ आपण. अरे नाही नाही भारतातच जाऊया. बाहेर जाऊ. लंडनला जाऊ किंवा सिंगापूर तर आहेच. नाही लंडनला जाऊया मग. ठीक आहे लंडन चालेल. ओके हो चालेल. चालेल. खुश ना तू? ठीक आहे मग. ऐक ना पण मला एक तुला सांगायचं माझं एक स्वप्न सांगायचं. अरे मग सांग ना. तेच ऐकण्यासाठी आलीये. बोल काय स्वप्न तुझं? माझं स्वप्न असं आहे की आपली 3-4 एकर जमीन आहे ती डेव्हलपमेंट करायची. पाणी नाही. हा मग चालू करूया आपण शेती. अरे पण तू पुण्यात जॉब करणार आहेस ना. मग शेतीचा काय संबंध? हो मी पुण्यात जॉब करणार पण अप जाऊन करीन ना येऊन जाऊन. पण आपण राहणार तर पुण्यातच आहे ना. नाही आपल्या गावाला. गावाला कशाला? तू मला पुण्यात राहणार आहेस म्हणून सांगितलंय ना ऑलरेडी. अरे नाही रे आई वडील ते त्यांना एकटाच नाही मुलगा आहे. त्यांच्यापाशी आपण एखादी कामवाली बाई ठेवू ना. मग आपण पुण्यातच राहू. अरे कामाला बाई कसं काय त्यांनी आपल्याला एवढं कष्टातून हे केलंय. पैसे वगैरे भरले फी भरली एवढं कामाला लावलंय मला आणि त्यांना असं सोडून जाताना तुला बरोबर वाटतं का? तुला पुण्यात राहायचं नसेल तर ठीक आहे. मला पण नाही राहायचं तुझ्या संग. असं ऐक थोडं. नाही राहायचं मला. तुझं एवढं कसं म्हणे दगडाचं थोडं समजून घे. काय समजून घ्यायचंय? तुला जर पुण्यात राहायचं असेल तर माझ्या संग राहा नाही तर नको राहूस. असं थोडी तुझं फायनल डिसिजन. फायनल आहे. तुला काय मी गावाकडची मुलगी वाटले का? हे बघ माझं शिक्षण पुण्यात झालेलं आहे. मी त्याच पद्धतीने बोलतेय तुझ्या संग. जर तुला पुण्यात राहायचं असेल तर सांग मला तसं. नाहीतर मला पण फरक नाही पडत. कळलं ना. पुण्यात राहणारा भेटेलच मला कोणी ना कोणी. आणि हे बघ आत्ता पण तुला फायनल सांगते मी. तुझा जर विचार बदलला तुझी जर इच्छा झाली की पुण्यात राहायचंय तुला तर माझ्याकडे नाही आला तरी चालेल. ओके. अरे पण मी तुला चांगलं समजलं होतं म्हणजे देशी साथ तू असं. मग मी साथ द्यायला तयार आहे ना. तू पण माझं ऐक ना मग काही गोष्टी. आई वडिलांना कसं काय विसरून काढ. मी माझे आई वडील सोडून येते ना तुझ्याकडे. तुला नाही सोडता येणार का? अरे तू सोडून येणार पण तू इथे घरी राहिली तर काय प्रॉब्लेम. येऊन जाऊन तू करतोयस ना. मग मी पुण्यात राहते. तू येऊन जाऊन कर. नो इश्यूज. बघ विचार कर एकदा. विचार करूनच सांगते. फायनल डिसिजन आहे. चलतोय ना आता. सोड मला. बघ तुझा विचार बदलणारच नाही का? गाडी घेऊन किती दिवस झाले रे? 2-3 वर्ष झाले. एवढे दिवस झाले? कधी चेंज करणारच गाडी? खराब करायचं नंतर घेऊस ना. मग आपलं लग्न जर झालं तुझा विचार बदलला तर मग त्याच्यानंतर तू गाडी नाही चेंज करणार? घेऊ ना ही खराब गाडीच्या नंतर घेऊया गाडी. ही खराब झालं एवढी कशाला वाट बघायची? लग्न झाल्यावर तुला गाडी घ्यावंच लागेल आपल्याला फिरण्यासाठी. हो घेऊया ना पण हिला खराब झाल्याच्या नंतर घेऊया. हे बघ आता मला कळलं तुझी आणि माझी लाईफस्टाईल मॅच होणं शक्यच नाहीये. ओके चल.
काय झालंय, लग्न म्हणजे तसं पाहिलं तर दोन कुटुंबाचं मनमिलन असतं. बरोबर आहे. एक ऋणानुबंध आपण जवळ समजतो. बरोबर आहे. पण ते लग्नाचा अर्थ आहे ना, फार आता अलीकडच्या पिढीने वेगळा घ्यायला सुरू केलं. नाही, लग्नाचा अर्थच बदलून टाकलाय. लग्न म्हणजे त्यांनी व्यवहार सुरू केला. व्यवहार म्हणजे असं पहिलं नव्हतं आपल्या काळात. पहिलं नव्हतं. पण आता ही जी मंडळी आहे ना, आताच्या पिढीतली, ही इतकी स्वार्थी आहे ना, लबाड झालेली. आणि काही पण खोटं नाटक बोलून असं कोणाला तरी सांगून हे घडवतात. हो. आणि कोणाची तरी फसवणूक करतात. बरोबर. असं घडायला नाही पाहिजे. पाटलाच्या पोरीचं जमलं, कुठवर आलंय ते. आता ते पाटलाच्या पोरीचं जमलं, माझे पण कानावर आले, पण मला नाही वाटत त्याचा शेवट, पण ते आपल्याला बघावं लागेल. चालतंय, चला मग. चला बघूया आपण. बघूया काय झालंय, कुठवर आलंय. अरे 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 भाऊजी कुठे? भाऊजी कुठे? काय झालं? काय झालं का? तुला सगळं सांगत असतो तर परत त्या भाऊजी सांग. बाहेर या बरं जरा. आपण झालंय तरी काय? काय झालं मलाच कळालं. तुम्हाला काय सांगू आणि कसं सांगावं? कसं सांगू म्हणजे? अरे लय मोठा घोटाळा झालाय बघा. काय झालं काय मामा? अरे तुझं लग्न जमवलं ना, त्या पोराचं पहिलं एकदा लग्न जमलं आणि ती मोडले. काय लय मोठा घोटाळा. माणसं एवढे फ्रॉड आहेत ना, मला तोडते आता काहीच खरं नाही त्यांचं. संजयराव, ठरलेलं लग्न छती जाऊ द्या. ही माणसं आहेत ना, मला वाटतं एकदम नालायकातली नालायक माणसं आहेत. आपल्याला आता एक चौकशी करावं लागेल. हे सांगत होते ते बी खरं आहे का नाही, याचे आई बाप बी खरे आहेत का, भाड्याने आणली होती, मलाच काय कळणार. इतकी नालायक माणसं. गाडी मागवतोय, घोडी मागवतोय, पैसे मागवतोय, काय पद्धत. बाबा आता काय करायचं? थांबा, आपण काय करू, सरपंचाकडे जाऊ. सरपंचाकडे तर जाऊ. सरपंचाला त्यांच्याशी चर्चा करू. काय ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण आता आपल्याला हे बघ काय असतं, पोरगी आपल्याला याच्यात खोलात जाऊन आता माहिती काढावं लागेल आणि याचा सोक्ष मोक्ष लावावं लागेल. तुम्ही एकच तयारी ठेवा. ही जर लबाड निघाली ना, दांडकेने तर यायला नाही, यांच्याकडे बघावं लागेल. किती त्रास द्यावं तर तुझी खबर पक्की आहे ना? नक्की माझी सक्की भाषा. आता वेळ घालवाय नको. कार्यक्रमच लावत होता त्यांची, खरं बाहेर पडलं पाहिजे. आम्ही येऊ का मामा? हा चला तुम्ही पण. बरं तुम्ही वा पुढे, येतो आम्ही मागून. तुम्ही आवरून. वा आवर लवकर घे दरवाजा लावून. काय बाई डोक्याला ताप. चल. अहो सरपंच कुठे गेलते? तालुक्याला गेलो होतो, जरा समाज मंदिराचं काम होतं, त्यासाठी गेलो होतो. असं आबानी आम्ही. सरपंचाचा जोडीदार आहे बरं का? मग सरपंच पाटलांची फार गडबड. सरपंच आहेत ना. सरपंच कुठे निघाले? बर बघ काय पाटील, या बरं तुम्ही. चेहरा जरा पडलेला दिसतो. काय झालं? काय आता काय व्हायचं राहिले राव? काय झालं? काय तुम्ही चौकशी करतो म्हणले, असं करतो तसं करतो, काय शेवटी जे व्हायचं झालंच की. काय झालं? काय झालं? तुम्हाला एक सांगायचं आहे. सांगायचं. आता तुमचे मित्रच आहेत म्हणून सांगतो. त्या तुमच्या मित्राच्या मुलाचं लग्न अगोदर ठरलेलं होतं. काय सांगताय? काय? आणि ठरलेलं लग्न मोडलंय. आणि हे खरं आहे, त्याच्यात काही लाबाडी नाहीये. हे फसवणूक आहे, शुद्ध आहे. मग तुमचा जोडीदार आणि तुम्ही लय कौतुक करत राहू त्या माणसाचं. काय खरंय काय? रामभाऊ चांगला आहे, पण ते घरच्यांची कुठे माहिती आपल्याला? कवर रामभाऊ चांगला आहे, त्याचा मेहना नालायक, त्याची ती पोरगीन पोरगण, हे काय आपल्यापासून काय काय लपवलं, तुम्हाला कल्पना घ्यायची. सरपंच तुम्हाला मी पहिलेच म्हणत होतो, रामभाऊ चांगला माणूस आहे, तुमचा लय विश्वास होता. पण मला घरच्या रामभाऊच्या मागची माणसांचं काय या? आता लहानपणापासून मी ओळखतो. पोरग फ्रॉड, सगळेच फ्रॉड. त्याचा मामात आहे ना एकदम फ्रॉड. सरपंच मी काय म्हणतोय, बोला घे. आपण त्यांच्याकडे जाण्यापेक्षा फोन लावून त्यांनाच इकडे बोलवून घ्या ना. घेतो बोलवून घेतो. तर काय घाबरायचं कारण नाही, माझा बालमित्र येतो. लगेच हो सांगा तुझे हुंड्याचे पैसे घेऊन झाले. हा रामभाऊ, हा मी सरपंच बोलतो. अरे काय चाललंय ते जाऊ दे, बाकीचं तू, तुझा मेहना, तुझी बायको ताबडतोब पाटलांच्या घरी आहे. आम्ही वाट पाहतोय तुझी. सगळेच या म्हणा. हा मुलीला पण घेऊन ये तुझ्या. हा फार चरचर करत होती ती. हा चला येतील तिथं आता सगळे. मुलाला बोलवा. आईला प्रतीक, तुझी फोर व्हीलर तर नसून आणली. बघूया. मला इथे चालवायला काय जाताना पण मस्त आपल्या प्लॉट मध्ये, आपल्या फोर व्हीलर मध्ये. अरे बस झालं की तुमचं हे काहीतरी. हा एक लग्न मोडलंय, आधीचं हे बी मोडलंय, मोडण्यातच आलंय आता. तुम्हाला काय कळत नाही. गप्पाचा नाही आता, तुम्ही सगळेजण गप्प बसायचं. हो, मुलगी पाहायला आल्यापासून त्यांची एक एक नखरे. काय ते रामभाऊला बोल मारता कळे ना आता. एवढी कुठे इतके नालायक, एवढे हलकट प्रवृत्तीचे. कळत झाला नालायकाचा. मग हो, मुलाचं लग्न ठरलेलं मोडलं हे आम्हाला आत्ता कळतंय. सरपंच पाटील,
ती काय झालं माझ्या आहे ना मेवण्याची मुलगी होती हो. काल विषय झाल्याच्या नंतर त्या मेवण्याने फोन केला. म्हणलं असं झालं. अहो इतकी हलकट आपला अहो रोज फोन करून 2-2 वस्तूच्या मागण्या घालायला लागल्या. पण ती जर मला कळतंय ना तर इथपर्यंत तुमच्यापर्यंत येतच नाही राव. मी तिथंच वाजवली असती. अहो मी काय म्हणतो त्याला म्हणून नसलं जमत तर तिकडे खंडोबाला भांडार टाकून द्या ना सोडून. पण येतात ना बोलवलंय अशा वाहनाचे आहेत खाली मुंडीन पातळ धुंडी असल्या वाहनाचे ते धरती नाही झेपरीला ओढती धरून तर म्हणले काय गरीब वाटते काय कवर सांगता डोक्यावरून चालला तर पर सरपंच रामभाऊशी बोलतो मी. नाही आपण त्याच्यातून मार्ग काढू. आपण त्याच्यातून यांना राग येणं साहजिक मानलाय माणसानी. सगळ्या कबुलीला ही सगळी कबूल होते आणि अशी फसवणूक मानल्यानंतर काय यांचा राग येणं साहजिक आहे. ते पोराची बहीण तुला गाडी पाहिजे बुलेट पाहिजे नवी पाहिजे तिला आहे ना अशी धरती का नाही आल्या त्या पोरालाच फटकवतो. तुम्ही मध्ये कुणी बोलायचं नाही. तुम्ही 4 व्हीलर मध्ये जा, मी बुलेटवर येईल बरं का, बुलेटवर. अरे बस ना बाबा, येड लागल्यासारखं करतं काहीतरी, कळना ना काय नाही. बघा तुम्हाला काय कळत नाही का? बसा शांत बसा जरा. थांबा तुम्ही थांबा. राम राम. वा अरे तुम्हाला काय काय पाहिजे होतं? कार आणली का? गाडी आणलं ड्रायव्हर आणलं का? नाही मला इथे चालवायला गाडी मी चालत माझं जायचं नाही. बुलेट बी आणली? बुलेट पोरगा चालवेल की. अरे बा इकडे 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 ही काठी पाहिजे का? कशाला काठी आणली? चालायची चालणार आहे. चला एक मिनिट मामा हे पोराचं लग्न जमलं होतं पहिलं. लग्न जमलं नव्हतं, मोडलं ती मोडलं. अहो ती पोरगी फालतू होती. पोरगी तुमच्या वतीनं मी पाटलांना शब्द दिला रामभाऊ, तो माझा बालपणीचा मित्र आणि काय करून बसलाय हे समाजामध्ये चांगलं शोभा देत आहे का? सरपंच मान्य आहे आमच्याकडनं चूक झाली. किती तर पार आत्महत्या करायला नाही एखादा गरीबाचा माणूस. किती मागण्या तुमच्या? ठीक आहे लग्न झालं काय केलं नाही जी काही चूक झाली ना मला सगळे मान्य आहे, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. त्यांनी चुका केल्या, मी सांगत होतो मुलगा हा स्वतःच्या कर्तृत्वावर करेल सगळं, पण ह्याने ऐकलं नाही आणि शेवटी आम्हाला नाईलाज झाला. हे चांगले नाही. हे पहा तुमच्या सगळ्यांचे हात जोडून क्षमा मागतो, पण लग्न मोडू नका. आम्ही हाय अशी मुलगी हाय त्या साडीमध्ये लग्न करून घ्यायला तयार आहे, बाकी आम्हाला काही नको. आम्हाला वाटलं पाहुण्याकडं हाय तर बाबा पोराच्या नोकरच्या जीवावर पगाराच्या जीवावर घ्या मागून. खर तर आमची चुकी झाली बरं का. खरं असं नव्हतं का? तुमच्या तोंडाला आम्हाला माफ करा. आम्ही लालचे पोटी असं करायला गेलो, पण असं कोणीही करू नये. खरं कुणाचे पैसे बघून असं लालच करू नये. आमची चूक झाली. आम्हाला आहे तशी पोरगी द्या, आम्ही लग्न करून न्यायला तयार आहे. थोडी बी तिला त्रास देणार नाही, सासरवास करणार नाही, ही आमची गॅरंटी. किती मागा होते? आणि मला वाटतं तुमच्या चुकीमुळे बाशी बी इथंच बिगर नांदती नाही घरी ना तुमच्या. नाही त्याची जाणीव आज आम्हाला झाली. काय आज झाली? काय बोलत राव, दिवसाचा अन्य दाखवाय अशा माणसाला राव. आपल्याला एक लेकरू आहे, मग दुसऱ्याचे लेकराव तेवढंच माणसाला प्रेम केलं पाहिजे. तर एवढंच करा की एकमेकाच्या मनातली जी नाते ते जपण्याचा प्रयत्न करा, माणुसकी जपा आणि कोणाला असा त्रास मात्र काही देऊ नका. रोज एक ना एक विपरीत घटना घडते, याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. तुझ्यामुळं आणि तुझ्या भावामुळे हे सगळं झालंय. मला परत ह्या भाऊ माझ्या दारात दिसला नाही पाहिजे. चल जाऊ तू, नको येऊ आमच्या दारात परत. नाही लग्न बिग्न काही नाही, जाऊ. नको माय पोराचं कुठं करीन मी. बर या रामभाऊ. चांगल्या माणसामुळे चांगल्या माणसाला पोरी नको रडूस. अगं वेळेत आपल्याला कळालं म्हणून बरं झालं. माझी पोरगी नशिबान होती आणि असं धीर खचायचं नाही बरं का तू. आई बाबा आहेत ना तुझ्या सोबत, अजिबात कुणाचा विचार करायचा नाही. आणि तुझ्या केसालाही कुणी धक्का लावणार नाही, इतके खंबीर आहेत. आणि तुझा भाऊ सुद्धा. अगं जिजाऊच्या सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, अगं यांच्या वारसा हक्क असलेल्या भूमीत जन्मलेला आपण. त्यांची प्रेरणा आणि शक्ती आपल्या मागे. अशा नराधमाला घाबरायचं नाही, आपण खंबीरपणे पुढे जायचं. घाबरू नकोस बा. घाबरत नाहीये गाय.
अरे रडते कशाला? तू वाचलीस त्या नाराधामांच्या तावडीतून, समाधान माना. लग्न झालं काय केलं असतं? आणि तू काय म्हातारी झाली काय? त्याच्यापेक्षा चांगलं स्थळ आणि चांगलं पोरग पाहतो तुला. अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि पाहुणे, तिची शिकायची इच्छा आहे ना, तिचा शिक्षणाचा खर्च मी करतो. तिला शिकवा, तिला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या आणि मग लग्न करू. मी खंबीर आहे. तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विचार सुद्धा आता करणार नाही. ते एक स्वप्न होतं म्हणून विसरून जायचं. आणि याच्या पुढे जेव्हा तू म्हणशील ना बात रडायचं. मामा तुझ्यासाठी खंबीर आहे. चूक त्यांची झालेली, काय काळजी करू नको बिलकुल. अरे मामा, पण विश्वासघात माझा झाला ना. चांगला एखादा ऑफिसर आहे ना, क्लासहून अधिकारी सांग तुझं लग्न लावून देतो. हा काय याच्यापेक्षा चांगला नवरा भेटन तुला. मला आता श्रीमंतात लग्नच करायचं नाही. करायचं असेल तर कोणत्या तरी गरीबासंग लग्न लावून द्या माझं. तू म्हणशील त्याच्याशी लग्न करून देऊ आम्ही. ती माणसं मनाने चांगलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी पाहिजे. पैसाच नाही आपल्याला. काय हे झालं, हे बेकारीच झाली. नाही बेकार होण्यापेक्षा आहे ना, काय झालंय, सुसंस्कृत कुटुंब आहे ना, एकमेकाला जोडतच नाही. बरोबर आहे. आता हे बघा ना, पाटलाचं उदाहरण. निवड घेण्याच्या इच्छापोटी आज ते लग्न मोडलं लग्न आहे. बरोबर आहे. आणि पाटलांनी पण आहे ना, प्रत्येक माणसांनी, प्रत्येक समाजातल्या माणसांनी आपण त्या मुलीच्या घरचे संस्कार, त्या मुलीचं शिक्षण, मुलीच्या घरचे संस्कार हे सगळं पाहिलं पाहिजे. हो, तुम्ही ब्राह्मणाकडे बाकीचं काय पाहण्यापेक्षा तिचा रक्तगट बघा. तिथं काय अडचण येते का काय, ते पाहिलं पाहिजे ना. ते पाहत नाही लोकही, त्या गोष्टी पाहतात. हल्ल्याच्या माणसाला आणि पैशाचा किती मोह असावा, पण किती असावा ना. आता प्रमाण आहे ना त्याला, कुठल्या गोष्टी. पाटील देत होते सगळं देत होते, तरी अजून पाहिजे ह्या नावाखाली ते मोडलं. शेवटी झालं ना वाटोळं. संस्कार नाही ना, संस्कार या गोष्टी घडल्या सगळ्या. पण आबूराव हे विचार करूनच केलं पाहिजे. प्रत्येकाने, समाजातल्या प्रत्येक घटकाने हा विचार केला पाहिजे, बाबा आपल्याला ह्या घरची मुली करायची, त्याच्या घरच्या त्या मुलीचं संस्कार काय, ते शिक्षण काय, त्या घराची पार्श्वभूमी समजली पाहिजे ना. बरोबर आहे ना. नको तिथे डोक्यात येऊन नाही ना आपल्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखं आहे की नाही. नाही पण त्यात ते मामाचं पण चुकलंच ना. एवढा लोभ असतो का कुठं? काय आता असं टेकत नसतंय. बायकोचा भाऊ ते कशापेक्षा मोह म्हणतात. अगदी बरोबर. मंडळी हो, आमच्या ह्या एपिसोडला आपण भरपूर प्रतिसाद द्यावा आणि अशाच सहकार्य आमच्यावर राहावा, एवढं आपणास मी विनम्र आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.